गाईस तुम्ही बघू शकता ताज हॉटेलचा कुक इथं वाशीगाव 11ची पार्टी असल्याबद्दल इथं ड्युटी सोडून आलेला आहे. बघू शकता जवळ जाऊन कृपया. हाय सर, दिवसाचे 10,000 रुपये शिफ्ट घेतात ते. कृपया बघू शकता इथं ना पैशांचा लॉस ना काय, कसली पर्वा न करता इथे येत आहे. सर हाताने हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परेश भैरी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज आजचा आपला जो ब्लॉग आहे ना तो आहे वाशीगाव 11 वर्धापन दिन 16 निमित्त. तर आज आमच्या टीमला म्हणजे वाशीगाव 11 या संघाला 12 वर्ष झालेले आहेत. कसे या टीमला 12 वर्ष झाले हे सगळं तुम्हाला माहिती मी तुम्हाला थोड्याच वेळात देईल. त्याआधी आपण आमची गावातली गावदेवी आहे त्या देवीला आपण नारळ फोडूया की अशीच आमची टीम वर्षानुवर्ष पुढे जात राहू दे आणि चांगले चांगले कप घेऊन येऊ दे गावात. तर चला आपण आता संजय दादा आहे नारळ फोडतोय, तुम्हाला नारळ फोडताना सगळं काही. तर मित्रांनो टीमला 12 वर्ष झाले. 12 वर्षामध्ये भरपूर असे खेळाडू या टीममध्ये आले आणि गेलेसुद्धा. गेलेल्यांसाठी सुद्धा हार्दिक स्वागत आणि येणाऱ्यांसाठी सुद्धा हार्दिक स्वागत. आणि आमच्यासारखे नवीन नवीन खेळाडू या टीममध्ये तयार होत आहेत तर त्यांचंसुद्धा स्वागत. आणि त्यांच्याकडून पण आपण थोडीफार माहिती घेऊ की या संघात येऊन तुम्हाला कसं काय वाटतंय. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. तो गाईज आपण आता त्या स्पॉटवर आलेलो आहेत. आपल्या सगळी मंडळी जमले वाशीगाव 11. तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. सो गाईज आपण बघितलंच असेल जस्ट आपण केक कटिंग केली आणि केक कटिंग करतानाच एवढी काही मजा होती. तर अजून आपलं थोडा अजून प्रोग्राम बाकी आहे. आता थोड्याच वेळात पार्टी पण आहे. पार्टी कुठं असेल, काय असेल, कशी असेल ती पण तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थोडी पण स्किप नाही. गाईज बघा वाशीगाव 11 संघाने किती छान आयोजन केलेलं आहे सर्व खेळाडूंना बसण्यासाठी. बघा असे बोलतात हे आमचे प्लेयर. आणि इथं बघा चकना सुरू झालेला आहे. काय आहे शेंगदाणा चिकन लपेटा 65 बघा प्लस कोळीवाडा तिन्ही मिक्स आहे. तुम्ही बघू शकता दालमुंडी आणि मटन रस्सा हे तुम्हाला ग्रेव्ही मध्ये आयटम आहेत. युथ कॅटरेस हे बघा आमच्या टीमचे मेन मेंबर राकेश भोई.
सिंगर राकेश भोईर वाशीगाव, कोणाला जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. हे बघा आमचे पनवेल वरून माणसं आलेले आहेत. बरं वाटतं आम्हाला. तुम्ही बघू शकता ताज हॉटेलचा कुक इथं वाशीगाव इलेव्हनची पार्टी असल्याबद्दल इथं ड्युटी सोडून आलेला आहे. बघू शकता जवळ जाऊन कृपया. हाय सर, दिवसाचे 10,000 रुपये शिफ्ट घेतात ते. कृपया बघू शकता इथं ना पैशांचा लॉस ना काय, कसली पर्वा न करता इथे येत आहे. बेटा जाता क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा भूलेगा दिल तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा. आपल्या संघातील प्रमुख म्हणजे उमेश दादा भोईर यांच्याशी आपण थोडंफार बोलून घेऊया की हा संघ कसा तयार झाला, हा संघ का तयार करावा असं वाटलं. तर उमेश दादा सांग जरा थोडक्यात माहिती आपल्या संघाची सुरुवात ही 2013 मध्ये झाली होती. अगोदर आम्ही आपल्या गावातल्याच सिनियर संघामध्ये खेळायचो. जेव्हा हा संघ आपण तयार केला त्यामागचे भरपूर कारण आहेत. म्हणजे एक कारण नाही, त्याच्यामध्ये भरपूर कारण होते. प्रथमतः तर मेन कारण होता की प्रवीण भगतला क्रिकेट पासून थोडासा लांब ठेवला होता. प्रवीण भगत हा त्या कालचा एक नावाजलेला प्लेयर होता. खूप सारे जे व्यावसायिक संघ सुद्धा आहेत ते त्याला घेण्यासाठी पण प्रयत्न करत होते. म्हणजे एवढा चांगली त्याची बॉलिंग होती, तुम्ही बघाल आता पण तेवढीच चांगली बॉलिंग करतो. थोडासा आता कमी आहे पण तेवढा त्याची बॉडी पण कमी होती आणि त्याची बॉलिंग पण खूप चांगली होती आणि खूप साऱ्या त्याने ट्रॉफीज वगैरे जिंकल्या. पण त्या टायमाला त्याला थोडासा क्रिकेटमधून बाहेर ठेवलेला. काही असतात पॉलिटिकल आणि या गोष्टी असतात, बट तो थोडा बाहेर होता. मग आम्ही काही यंगस्टर होतो तेव्हा, मी झालो, काही आमचेच खेळणारे प्लेयर आहेत जे माझ्यासोबत असतात. तर आम्ही डिसाईड केला की गावात भरपूर प्लेयर होते. जवळजवळ आम्ही आता पहिला ग्राउंड खूप भरायचा. आता आपल्या ग्राउंडवर जास्त प्लेयर येत ना गेल्याला, तर पहिला खूप यंग प्लेयर यायचे आणि आपल्या गावामध्ये पण 5 ते 6 चांगल्या टीम होतील एवढे प्लेयर होते. तर आम्ही तेव्हा ट्राय केला की आपण एक वेगळा संघ बनवूया, म्हणजे जे यंग लोक आहेत त्यांना पण खेळायला भेटेल आणि सर्वांना चान्स भेटेल. कालुंद्रे गाव जो आहे त्या संघाविरुद्ध आपली मॅच होती. शेवटचा षटक होता, फक्त 1च रन पाहिजे होती. आपण सामना जवळजवळ हारलो होतो. सर्व आपले जे प्रेक्षक होते ते निघाले होते. जो रत्नेश्वरीचा मंदिर आहे त्या बाजूने सर्व निघाले होते आणि 1 रन असताना शेवटची ओव्हर टाकताना तोच प्लेयर आला ज्याला गावातून बसवला होता आणि ज्याच्यासाठी आम्ही हा संघ तयार केला, तो म्हणजे प्रवीण भगत. त्याने ते 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा करून दिली नाही आणि आम्ही हा सामना जिंकला. त्यानंतर होणारा परत एकदा एक सामना झाला जासई संघासोबत. तो पण खूप फॉर्म मध्ये होता संघ. आम्ही त्या संघाला सुद्धा नमवलं आणि त्या सामन्यामध्ये आम्ही रनरअप ठरलो आणि जवळजवळ चांगली रक्कम आम्ही त्या सामन्यामध्ये कमवली आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला. तो आता 2 फेब्रुवारी 2025. आता तुम्ही बघू शकता या परेश भोईरच्या व्हिडिओमध्ये की किती पोरं आपल्यासोबत जुडलेली आहेत आणि किती यंग प्लेयर आहेत. आताच्या डेटला मोनिश सुतार असेल,
किंवा सुमुख म्हात्रे असेल, जयेश पाटील असेल, कार्तिक असेल, हे खूप चांगले प्लेयर आहेत आपले. आणि प्रवीण भगत सुद्धा, उमेश भोईर आहे, निलेश भोईर, राकेश भोईर, शरद पाटील आहेत आपले. चांगला खेळ खेळतात, चांगला आपल्या संघासाठी हातभार करतात आणि त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करेन. आणि ही टीम तुझ्या समोर पण आहे परेश, तू पण या टीमसाठी खेळतोस, चांगली बॉलिंग तू सुद्धा करतोस. तर जे आहे ते सर्व नवीन समोरच आहे की आपल्या संघाने किती कष्ट केले आणि किती स्ट्रगल केला हा संघ टिकवण्यासाठी. तर दादा दुसरा प्रश्न, या संघाला काही खेळाडू सोडून गेले आणि काही नव्याने तयार होत आहेत, त्याबद्दल काय बोलू शकतो? जे खेळाडू सोडून गेले त्यांना सुद्धा धन्यवाद आणि जे खेळाडू आपल्यासोबत आले त्यांना सुद्धा धन्यवाद आणि त्यांचं वेलकम. हा संघ हा तुला जसं सांगितलं वाशीगाव 11 म्हणजे वाशी गावाचा संघ आहे, आपल्या पूर्ण गावाचा संघ आहे. जो प्लेअर येईल त्याला वेलकम आणि जो आपल्याशी दगा करेल त्याला धन्यवाद. आपण नमस्कारच करू. थँक्यू दादा. तर नमस्कार प्रवीण दादा. धन्यवाद दादा. हे 12वा वर्धापन दिन 16 आहे, त्यानिमित्त तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आता हा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की हा संघ तुम्हाला का करावा असं वाटलं तयार? हा संघ तयार करण्याच्या मागे एक कारण होता, ते म्हणजे गावातील भरपूर मुलं होते यंग टॅलेंट, त्यांना जुन्या संघामध्ये खेळायला चान्स भेटत नव्हते आणि त्या संकल्पनेने आम्ही हा नवीन संघ तयार केला. आणि जे उमेश भोईर जे बोलले की मागील संघातून प्रवीणला काढण्यात आला, तर हे असं नाही आहे. तो संघ मी सोडला, मी बंद केला तो संघ आणि नवीन संघ तयार करायला लागलो. वाशीगावमध्ये भरपूर यंग टॅलेंट होते त्या टायमिंगला. आमच्या 2013, 10 या 11, 12 या 13 झाले भरपूर नवीन यंग टॅलेंट होते, तर त्यांना त्या संधी भेटत नव्हती यंग टॅलेंटला. त्या कारणास्तव मी होतो, आमचे 4-5 मित्र होते जुने, आम्ही 4 पद्धती मिळून आम्ही नवीन संघ तयार केला. तर दादा मला असं एक समजले की जुगाव येथे काहीतरी तुमच्या जुन्या संघाचा सामना होता, त्या संघामध्ये काहीतरी तुमची बाचाबाची झाली, त्याच्यात काहीतरी झालं, त्याच्यामुळे हा संघातून तुम्हाला काढण्याचं ठरवलं होतं त्या संघातून. तर तुम्हाला त्या संघातून काढण्यात आलं असं मी ऐकलं आणि हा संघ नवीन निर्माण केला, त्याबद्दल काय बोलणार? मला त्या संघातनं काढलं नाही, मी त्या संघ सोडलेला. तो संघ आहे ना, तो संघ मी सोडलेला. त्याच्यानंतर मला बरेच फोन आले की तू येऊन पुन्हा खेळ. मी बोललो नाही, म्हटलं ज्या संघातून एकदा मी निघालो त्या संघात मी पुन्हा येणार नाही. आणि आज आमचे वर्ष 13वे, अजून सुद्धा मी त्या संघात नाही गेलो. यातील तुमच्या आता जे नव्याने खेळाडू तयार झालेले त्यातील खेळाडूंना सुद्धा सांगितलं जाते कोणाकडून तरी का बाबा त्या संघात खेळायला जाऊ नको, तर त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? बघा, आमचा हा वाशीगाव संघ आहे, तो संघ नाही तर आमचा परिवार आहे. आणि या परिवारात एक असं वैशिष्ट्य आहे वाशीगाव संघाचा, मला गावातले भरपूर सिनियर प्लेअर या ज्येष्ठ नागरिक मला विचारतात तर तुमचा हा संघ नव्हे तर ट्रेनिंग स्कूल आहे, तुम्ही इथे पोरांना घडवताय आणि तो पोरगा जाऊन त्या समोरच्या टीम मध्ये जाऊन खेळतो. मी म्हटलं ही एक आनंदाची बाब आहे, आज त्या टीम मध्ये आमचा पोरगा खेळतो, ती आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. प्रवीण भगत, मी असं पण ऐकलं की या संघाचा तुम्ही मुख्य आहात, तुम्ही सांगाल ते होतं, तुम्ही सांगाल ते करता, असं पण ऐकलंय. आणि या संघ जेव्हा तयार केला त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा नव्हता टीम एंट्रीसाठी, तर काहीतरी गाववाल्यांनी गावकऱ्यांनी पण सुद्धा तुम्हाला मदत केलेली आहे का? हो नक्कीच, आधी मी त्यांचा धन्यवाद देतो तुमच्या माध्यमातून. परेश भोईर या ब्लॉग मधून आधी त्या गाववाल्यांचा मी धन्यवाद करतो त्यांना, कारण की भरपूर जणांनी आम्हाला सहकार्य केलं त्या टायमिंगला आणि आजही करतात, त्यांना मी आधी धन्यवाद करतो. आणि राहिला प्रश्न ते म्हणजे तुम्ही बोलताय की तुम्ही मेन आहेत म्हणून, तर आमच्या वाशीगाव 11 मध्ये मी एकटा मेन नाही तर आमचे जेवढे सदस्य आहेत ते सर्व मेन आहेत आणि जे काय डिसिजन होते ते आमच्या सर्वांचे सहानुभूतीने डिसिजन होतो. ओके, तर या संघामध्ये काही खेळाडू संघ सोडून गेलेत आणि काही खेळाडू नव्याने तयार झाले आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार? जे गेलेत ते गेलेत, जे आहेत ते आमचे आहेत आणि जे आहेत ते एकनिष्ठ आहे सर्व. ओके, तर धन्यवाद दादा, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केलं. तर मंडळी, आपण आता बघितलं पहिला उमेश भोईर यांचं मनोगत बघितलं या संघाबद्दल, नंतर प्रवीण दादा यांचं मनोगत बघितलं. आता नमस्कार दादा, 12व्या वर्धापन दिन 16 निमित्त तुमच्या क्रिकेट मंडळात खूप खूप शुभेच्छा.
तर या मंडळाची सुरुवात कशा प्रकारे झाली तर काय तुम्ही सांगणार? काय झालं माहिती आहे का, जुगाव इथे सेमी फायनलचा सामना होता. तर त्यामध्ये असं काही कारण ठरवलं का मला त्या संघातून काढायचं. तर प्रवीण भगत यांनी सांगितलं का त्याला काढून शकत नाही, कारण का तो मेन म्हणजे सिंगल डबल तेव्हा चालायची गेम, तर तो सिंगल डबल मध्ये चांगला खेळतो. तर त्याच्या व्यतिरिक्त कोणाला काढायचं असेल तर ते तुम्ही बघा. मग त्याच्यावरून वाद सुरू झाले. मग त्याच्यानंतर मग प्रवीण भगत आम्ही आणि अजून संजू सुतार होतो. तर संजू सुतार बोलला का आपण दुसरी टीम नवीन टीम चालू करूया. नंतर असं झालं का संजू सुतार बाजूला झाला, नवीन टीम आम्ही सुरुवात केली. तर या नवीन टीमसाठी तुम्ही तुमचं योगदान प्लस आत्तापर्यंत तुम्ही काहीतरी पूर्वी पैसे जमा करून तुमच्या सामन्यासाठी एंट्री फी भरायचे, तर त्याच्याबद्दल काय बोलणार? प्रथम तर आम्ही भरपूर पहिला क्रिकेट खेळलो, पण नंतर अशी गोष्ट झाली का पैशांची कमतरता टीम फुटल्यानंतर मग आम्ही स्वतः सर्वजण मिळून पैसे काढून आम्ही एक तुर्बे येथे एंट्री टाकली. ती एंट्री आमची सक्सेसफुल झाली. त्याच्यानंतर आमचे परत दिवस चांगले झाले, चांगली टीम चालू लागली. नंतर परत असे वादावाद झाले, काही पैशांच्यामुळे वादावाद झाले, त्याच्यामुळे परत टीम फुटली. पण असं आम्हाला काय फरक न पडला, टीम फुटली तरी असे किती प्लेअर फुटले गेले काय फरक नाही झाला. अजून आमच्याकडे भरपूर असे प्लेअर आहेत का ते अजून आमच्या वाशीगाव टीमला जिंकून दाखवू शकतात आणि पुढे नेऊ शकतात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तो गाईस, कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग आणि संपूर्ण अशी आमची 11 ग्रुपची माहिती सगळी तुम्हाला सांगितली आणि कशी होती आमची आजची पार्टी, कसा सेलिब्रेशन केला आमच्या संपूर्ण टीमनी, सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी दाखवलं. आणि व्हिडिओ जर माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशाच आपल्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.